नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये पहा सर्व परीक्षेसाठी TCS पॅटर्ननुसार काही महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत। हे जे प्रश्न आहेत हे आपल्याला सर्व स्पर्धा परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे सराव प्रश्नसंच ठरणार आहेत आणि हे सर्वचे सर्व प्रश्न आपण TCS पॅटर्ननुसार घेतलेले आहेत। यामध्ये आपल्याला मित्रांनो जी तलाठी भरती 2023 ला झालेली होती त्यातील आपण ही प्रीवियस क्वेश्चन पेपर पाहत आहोत। आपल्याला या व्हिडिओची जर PDF डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे, त्याला जाऊन आपण जॉइन करायचं आहे, म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी प्रत्येक व्हिडिओची PDF फ्री मध्ये मिळून जाईल। आणि मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी या YouTube चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे आपल्याला येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वाचे क्वेश्चन पेपर मिळत राहतील। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, आपला प्रश्न पहिला आहे, भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार बिहारचा साक्षरता दर किती आहे? मित्रांनो, हे सर्वच्या सर्व प्रश्न आपल्याला तलाठी भरती 2023 मध्ये विचारण्यात आलेले आहेत आणि तेच आपण जशास तसे या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत। म्हणजे हा जो पॅटर्न आहे हा पूर्णपणे TCS पॅटर्न असणार आहे। तर पहा, प्रश्न परत एक वेळा पहा, भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार बिहारचा साक्षरता दर किती आहे? तर लक्षात ठेवा, बिहारचा साक्षरता दर जो आहे तो ऑप्शन क्रमांक 2 61.80 म्हणजे 61.8 एवढा आहे। यामध्ये आपण स्पष्टीकरण देखील पाहणार आहोत। यामध्ये सर्वाधिक साक्षर असणारे राज्य पहा, केरळ, लक्षद्वीप हे जे आहे हा केंद्रशासित प्रदेश आहे, मिझोरम, गोवा आणि त्रिपुरा हे सर्वात साक्षर असणारे राज्य आहेत। यामध्ये केरळ जे आहे हे 94% साक्षर आहे, लक्षद्वीप हे जे आहे हे 91.85% आहे, मिझोरम 91.33% आहे, गोवा 88.7% आहे आणि त्रिपुरा 87.22% एवढं आहे। आणि हे जे आहेत हे टॉप साक्षर असणारे 5 राज्य आहेत। मग यामध्येच पहा, सर्वात कमी साक्षर असलेले राज्य देखील आपल्याला माहित असणं गरजेचं आहे। तर यामध्ये आहे पहिल्या क्रमांकावरती बिहार, जे की 61% साक्षर आहे। यानंतर आहे अरुणाचल प्रदेश, जे की 65% आहे, राजस्थान 66% आहे, झारखंड 66.41% आहे आणि मणिपूर 66.82% आहे। आणि हे जे सर्व जे आकडेवारी आहे तर ही 2011च्या जनगणनेनुसार घेण्यात आलेली आहे। पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे। यानंतरचा प्रश्न आहे पहा, 1651 मध्ये हुगळी नदीच्या काठावर भारतातील पहिला कारखाना कोणी उभारला होता? पहा, वर्ष लक्षात ठेवा, 1651 हे जे वर्ष आहे हे खूप महत्त्वाचं वर्ष आहे। तर 1651 या वर्षी कोणत्या नदीच्या काठावरती? तर हुगळी नदीच्या काठावरती इंग्रज जे आहेत इंग्रजांनी पहिला कारखाना उभारला होता। लक्षात ठेवा, वर्ष 1651 मध्ये हुगळी नदीच्या काठावर इंग्रजांनी आपला पहिला कारखाना जो आहे तो उभारला होता। ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे, भारताच्या मुख्य माहिती आयुक्तांबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? या ठिकाणी आपल्याला 2 विधानं दिलेली आहेत। त्यापैकी पहिलं विधान पहा, मुख्य माहिती आयुक्त यांची पुनर्नियुक्ती केली जाऊ शकते। आणि दुसरं विधान काय आहे? तर कोणताही मुख्य माहिती आयुक्त वयाची 65 वर्ष पूर्ण झाल्यानंतर या पदावर राहणार नाही। तर हे जे 2 आहेत ते विधान आहेत। तर आपल्याला काय विचारले की यापैकी बरोबर असणारं विधान कोणतं आहे? लक्षात ठेवा मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पहा ऑप्शन क्रमांक 3, तर फक्त 2 म्हणजेच कोणतं? तर कोणताही मुख्य माहिती आयुक्त जो आहे तो वयाच्या 65 वर्षापर्यंतच पदावरती राहू शकतो। हे जे विधान आहे हे बरोबर आहे, म्हणजेच पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे। यामध्ये अजून थोडीशी माहिती पहा, तर केंद्रीय मुख्य माहिती आयुक्त यांचा पदाचा जो कालावधी आहे तो कलम 13(1) नुसार सांगण्यात आलेला आहे। यामध्ये मुख्य माहिती आयुक्त केंद्र शासनाने निश्चित केलेल्या कालावधीकरिता पद धारण करतात। या ठिकाणी तुमच्यासाठी एक प्रश्न आहे की किती वर्षांचा त्यांचा कालावधी असतो? आणि ते पुनर्नियुक्तीस पात्र नसतात, म्हणजे परत त्यांची नियुक्ती केली जाऊ शकत नाही। कोणत्याही मुख्य माहिती आयुक्त त्याच्या वयाची 65 वर्ष पूर्ण झाल्यानंतर पदावर राहू शकत नाही, लक्षात ठेवायचं आहे। आणि परत जे आहे ते पदासाठी पात्र राहत नसतात। तुमच्यासाठी प्रश्न विचारलाय की किती वर्षांचा त्यांचा कालावधी असतो? ऑप्शन क्रमांक आपण सांगायचा प्रश्न असणार आहे 3रा आणि त्यापुढे आपलं उत्तर कमेंट करून द्यायचं आहे। यानंतरचा प्रश्न आहे, डॅश मध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांनी बारडोली येथील शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व केलेले होते। पहा, आपल्याला काय विचारले की वर्ष विचारले की कोणत्या साली वल्लभभाई पटेल यांनी बारडोली या ठिकाणी शेतकरी आंदोलनाचं नेतृत्व केलं होतं। आणि ते जे वर्ष आहे ते वर्ष आहे ऑप्शन क्रमांक 3 1928 हे वर्ष आहे।
हा प्रश्न आतापर्यंत आपल्याला वनरक्षक मध्ये विचारण्यात आला, तलाठीमध्ये विचारण्यात आला, म्हाडा भरती जी झाली त्यामध्ये सुद्धा हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे। म्हणजे TCS जो पॅटर्न आहे त्यामध्ये काही निवडक प्रश्न जे आहेत हे आपल्याला दरवेळी विचारण्यात आलेले आहेत। TCS पॅटर्न जो आहे मित्रांनो सर्व स्पर्धा परीक्षेसाठी हा सारखाच पॅटर्न असणार आहे। तर यामध्ये पहा, बारडोली सत्याग्रह जो झाला तर त्याची चळवळ जे आपण म्हणू शकतो किंवा आंदोलन म्हणू शकतो, याची जी सुरुवात आहे ही 12 जून 1928 या रोजी झाली होती। ठिकाण कोणतं होतं? बारडोली होतं। जर आपल्याला जिल्हा विचारला तर जिल्हा आहे त्याचा सुरत आणि राज्य जर विचारलं तर राज्य आहे पहा त्याचं गुजरात। याचं नेतृत्व कोणी केलं होतं? सरदार वल्लभभाई पटेल यांनी। याचं मुख्य कारण काय होतं? हा जो सत्याग्रह आहे किंवा आंदोलन आहे तर हे आंदोलन कशासाठी केलं होतं लक्षात ठेवा। त्याचं कारण काय होतं? तर ब्रिटिश सरकारने म्हणजे इंग्रज सरकारने शेतकऱ्यांवरती वाढीव कर आकारणी केली होती। म्हणजे जो टॅक्स आहे तो जास्त प्रमाणात लावला होता आणि तो जो टॅक्स आहे हा 30% जास्त लावलेला होता। वर्ष होतं 1928। ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणी रत्नागिरी या ठिकाणी हिंदू धर्मातील सर्व जातींसाठी खुले असलेले पतित पावन मंदिर बांधले? या ठिकाणी हा प्रश्न आपल्याला स्टेट बोर्डच्या पुस्तकात सुद्धा पाहायला मिळतो आणि हा प्रश्न आपल्याला पोलीस भरतीमध्ये खूप वेळा विचारण्यात आलेला आहे। या ठिकाणी पहा, रत्नागिरी येथील हिंदू धर्मातील सर्व किंवा रत्नागिरी येथे विचारला आहे, येथील नाही, तर सर्व जातींसाठी खुले असलेले पतित पावन मंदिर कोणी बांधलं? तर हे जे पतित पावन मंदिर आहे हे विदा सावरकर, विनायक दामोदर सावरकर यांनी बांधलेलं आहे। पण या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर असणार आहे। पहा, या ठिकाणी काय केलं आहे की VD सावरकर असं दिलेलं आहे। VD सावरकर म्हणजे विनायक दामोदर सावरकर। लक्षात ठेवा, आपल्याला मराठीच्या काही काही पेपरमध्ये विदा सावरकर असं दिलेलं आहे। TCS जे आहे थोडासा चेंज करून आपल्याला प्रश्न या ठिकाणी आणि ऑप्शन चेंज करून दिलेले आहेत। हे जे पतित पावन मंदिर आहे याची स्थापना 1931 या वर्षी करण्यात आली होती। कोणत्या ठिकाणी करण्यात आली होती? तर रत्नागिरी या ठिकाणी करण्यात आलेली आहे। आणि कोणाच्या पुढाकाराने ही जी स्थापना ही झालेली आहे? स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुढाकाराने हे जे पतित पावन मंदिर आहे याची स्थापना झाली होती। पतित पावन म्हणजे काय? तर अशुद्धांना शुद्ध करणारा असा त्याचा अर्थ होतो। आणि हे मंदिर बांधण्यामागील मुख्य उद्देश काय होता? तर अस्पृश्य लोकांसह सर्व लोकांना देवाची पूजा करता यावी यासाठी रत्नागिरी या ठिकाणी पतित पावन मंदिर जे आहे हे सावरकरांनी बांधलं होतं। पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे, स्वामी दयानंद सरस्वती यांच्याबद्दल खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? या ठिकाणी आपल्याला 2 विधानं दिलेली आहेत। पहिलं विधान काय आहे की त्यांनी आर्य समाज नावाची सुधारक संघटना स्थापन केली होती आणि दुसरं विधान काय आहे तर ते विधवा पुनर्विवाहाच्या विरोधात होते। या ठिकाणी लक्षात ठेवा, हे जे विधान आहेत ते आपल्याला स्वामी दयानंद सरस्वती यांच्याबद्दल दिलेले आहेत। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1, तर फक्त 1 म्हणजे हे जे विधान आहे आपलं पहिलं विधान हे बरोबर आहे। विधान काय आहे तर त्यांनी आर्य समाज या नावाची एक संघटना स्थापन केली होती। मित्रांनो, आपल्याला यावरती प्रश्न अल्टरनेट विचारला होता की स्वामी दयानंद सरस्वती यांनी कोणती संघटना स्थापन केली। ऑप्शन मध्ये आपल्याला आर्य समाजाचं सुद्धा नाव होतं किंवा आपल्याला प्रश्न कधी कधी उलटा विचारला जातो की आर्य समाजाची स्थापना कोणी केली होती? तर ती केलेली आहे स्वामी दयानंद सरस्वती यांनी। म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 आपलं उत्तर होईल। यामध्ये नोट्स पहा काय भेटू शकतात आपल्याला, तर पूर्णानंद सरस्वती यांच्याकडून सरस्वती संप्रदायाची दीक्षा घेऊन 1848 मध्ये त्यांनी संन्यास घेतला। कोणी? स्वामी दयानंद सरस्वती यांनी। आणि त्यांनी 10 एप्रिल 1875 रोजी मुंबई या ठिकाणी आर्य समाजाची स्थापना केली। वर्ष लक्षात ठेवा, 1875 हे वर्ष खूप महत्त्वाचं आहे। पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत न्याय या संदर्भात खालीलपैकी कोणत्या शब्दाचा उल्लेख करण्यात आलेला आहे? पहा, न्याय या संदर्भामध्ये खालीलपैकी कोणता शब्द वापरण्यात आलेला आहे? तर या ठिकाणी वापरण्यात आलेला आहे ऑप्शन क्रमांक 4, तर आर्थिक हा शब्द वापरण्यात आलेला आहे राज्यघटनेच्या प्रस्तावनेमध्ये। आणि प्रस्ताविकेमध्ये पहा, न्यायाची 3 स्वरूपे जी आहेत ते स्पष्ट करण्यात आलेली आहेत। त्यामध्ये पहिला कोणता आहे? सामाजिक न्याय, दुसरा कोणता आहे? आर्थिक न्याय आणि तिसरा कोणता आहे? तर राजकीय न्याय। तर यामध्ये सामाजिक न्याय जो आहे यामध्ये जात, वर्ण, वंश, धर्म, लिंग इत्यादी सारख्या कोणत्याही सामाजिक भेदभावाशिवाय सर्व नागरिकांना समान न्याय मिळेल अशी तरतूद करण्यात आली आहे पहा सामाजिक न्यायामध्ये। यानंतर कोणता आहे? तर आर्थिक न्याय। आर्थिक न्यायामध्ये काय करण्यात आले आहे? उत्पन्न व संपत्तीची विषमता नष्ट करण्यासाठी प्रयत्न करण्यात आलेले आहेत।
आणि तिसरा जो न्याय आहे तो आहे पहा राजकीय न्याय। तर यामध्ये सर्वांना समान राजकीय हक्क, सार्वत्रिक प्रौढ मतदान पद्धती आणि राजकीय संधीची समानता इत्यादींचा समावेश जो आहे तो राजकीय न्यायामध्ये करण्यात आलेला आहे। या प्रश्नाचं उत्तर काय होईल? पर्याय क्रमांक 4। यानंतरचा प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणता अनुच्छेद हा राज्यघटनेच्या प्रारंभीच्या नागरिकत्वाशी संबंधित तरतुदींच्या संदर्भात आहे? या ठिकाणी आपल्याला प्रश्न समजावून घेणं महत्त्वाचं आहे। भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी असा कोणता अनुच्छेद आहे जो राज्यघटनेच्या प्रारंभीच्या म्हणजे काय तर सुरुवातीच्या नागरिकत्वाच्या संबंधित तरतुदीशी संदर्भात येतो? तर तो अनुच्छेद आहे पहा ऑप्शन क्रमांक 2, तर अनुच्छेद 5 जो आहे हा महत्त्वाचा अनुच्छेद आहे। यामध्ये लक्षात ठेवा काही पॉइंट्स पहा। तर भारतीय राज्यघटनेच्या कलम 5 ते 11 मध्ये नागरिकत्वासंदर्भात तरतुदी ज्या आहेत त्या करण्यात आलेल्या आहेत। यामध्ये कलम 5 काय सांगतं? तर संविधानाच्या प्रारंभीचे नागरिकत्व म्हणजे सुरुवातीचं नागरिकत्वाबद्दल जे अनुच्छेद किंवा कलम 5 आहे ते आपल्याला माहिती देतं। कलम 6 जे आहे कलम 6, तर यामध्ये काय समाविष्ट केलेला आहे? तर पाकिस्तानातून स्थलांतर झालेल्या किंवा पाकिस्तानात स्थलांतर करून आलेल्या विवक्षित व्यक्तींचे नागरिकत्वाचे हक्क हे कलम 6 मध्ये आहेत। कलम 7 मध्ये काय आहे? तर स्थलांतर करून पाकिस्तानात गेलेल्या व्यक्तींच्या नागरिकत्वाचे हक्क हे कलम 7 मध्ये देण्यात आलेले आहेत। आणि कलम 8 मध्ये काय आहे? तर मूळचा भारतीय असलेल्या पण भारताबाहेर राहणाऱ्या व्यक्तीच्या नागरिकत्वाचे हक्क हे कलम 8 मध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत। म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय होईल? पर्याय क्रमांक 2। यानंतरचा प्रश्न आहे पहा मेंदूमध्ये डॅश हा विचारमंथन करणारा मुख्य भाग आहे। विचारमंथन म्हणजे काय तर थॉट प्रोसेस। लक्षात ठेवा हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे। तर आपल्या मेंदूमध्ये थॉट प्रोसेस करणारा मुख्य घटक कोणता आहे? आणि तो जो आहे तो आहे अग्रमस्तिष्क। ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे। तर मेंदू जो आहे त्याचे मुख्यतः 3 भाग पडतात। 3 भाग कोणते कोणते पडतात पहा? अग्रमस्तिष्क, मध्य मस्तिष्क आणि प्रमस्तिष्क। आणि मेंदूमध्ये विचारमंथन करणारा जो मुख्य भाग आहे तो आहे अग्रमस्तिष्क। ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे भारतातील पहिला व्हर्टिकल लिफ्ट सी ब्रिज, व्हर्टिकल लिफ्ट सी ब्रिज खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? हा प्रश्न आपल्याला म्हाडा भरतीसाठी सुद्धा विचारण्यात आला होता। हा प्रश्न आपल्याला ITI साठी सुद्धा विचारण्यात आलेला आहे। हा प्रश्न आपल्याला तलाठी भरतीमध्ये विचारण्यात आलेला आहे आणि हाच प्रश्न आपल्याला समाज कल्याण विभागासाठी सुद्धा विचारण्यात आलेला आहे। या ठिकाणी हा शब्द खूप महत्त्वाचा आहे। व्हर्टिकल लिफ्ट सी ब्रिज जो आहे तो कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2, तर तामिळनाडू या राज्यामध्ये स्थित आहे। व्हर्टिकल लिफ्ट सी ब्रिज जो आहे त्याचं ठिकाण आहे मंडपम, जे की तामिळनाडू राज्यामध्ये आहे। याची लांबी किती आहे? तर 2.05 किलोमीटर एवढी त्याची लांबी आहे। आणि हा एक रेल्वे पूल असून रामेश्वरमला तामिळनाडूशी जोडण्याचं काम जो आहे तो व्हर्टिकल लिफ्ट सी ब्रिज करतो। रामेश्वरमला भारताच्या मुख्य भूभागाशी जोडणारा सध्याचा पम्बम रेल्वे पूल जो आहे तो 105 वर्ष जुना आहे। आणि हा जो व्हर्टिकल लिफ्ट सी ब्रिज आहे याची लांबी लक्षात ठेवा मित्रांनो 2.05 एवढी आहे। पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे ब्रह्मपुत्रा नदी अरुणाचल प्रदेशात पोहोचल्यावर तिला डॅश या नावाने ओळखले जाते। हा देखील प्रश्न खूप महत्त्वाचा आहे। जी आपली भारतीय नदी प्रणाली आहे पहा भारतीय नदी प्रणाली याविषयी हा महत्त्वाचा प्रश्न आहे। या ठिकाणी कोणती नदी विचारले की ब्रह्मपुत्रा नदी जी आहे ती अरुणाचल प्रदेश राज्यामध्ये पोहोचल्याच्या नंतर तिचं नाव बदललं जातं, तर ते नाव कोणतं आहे? या ठिकाणी आपलं प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3, तर त्या ठिकाणी तिला दिहांग असं म्हटलं जातं। लक्षात ठेवा ब्रह्मपुत्रा नदी हिचा उगम कोणत्या ठिकाणी होतो? तर मानसरोवरामध्ये होतो, तिबेटमध्ये। एकूण लांबी किती आहे? तर 2900 किलोमीटर एवढी ब्रह्मपुत्रेची लांबी आहे। हिला उपनद्या कोणत्या कोणत्या आहेत? मानस नदी, चंपावती नदी, कोपिली नदी, तिस्ता नदी आणि सुबनविरी नदी ह्या ज्या आहेत ह्या ब्रह्मपुत्रा नदीच्या उपनद्या आहेत। ब्रह्मपुत्रा नदीच्या काठावर असणारी जी शहरं आहेत त्यामध्ये गुवाहाटी आहे आणि दिब्रुगड आहे। यामध्ये महत्त्वाचा पॉइंट म्हणजे पहा की भारतातील सर्वात मोठे नदीवरील बेट जे आहे त्याला आपण माजुली म्हणतो किंवा माजुली हे जे बेट आहे हे भारतातील सर्वात मोठं नदी पात्रातील बेट आहे आणि ते ब्रह्मपुत्रा याच नदीमध्ये आहे। अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये पोहोचल्यावर ब्रह्मपुत्रेला दिहांग या नावाने ओळखलं जातं। ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या वनस्पतीच्या कळ्या आणि मुळे यांना
पचन समस्या दूर करण्यासाठी वापरले जाते। या ठिकाणी कळ्या आणि त्याची जी मुळं आहेत यांना कशासाठी वापरलं जातं की जे पचन समस्या आहेत म्हणजे डायजेस्टिव्ह डिसीज जे आहेत त्यांना दूर करण्यासाठी अशी कोणती वनस्पती आहे की त्यांच्या कळ्या आणि मुळे हे जे आहेत हे वापरले जातात। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा ऑप्शन क्रमांक 4। तर कांचन ही जी वनस्पती आहे मित्रांनो ही भारतात उगवणारी आयुर्वेदिक वनस्पती आहे आणि कांचन या वनस्पतीच्या कळ्या आणि त्याची जी मुळं आहेत यांचा वापर केला जातो पचन समस्या दूर करण्यासाठी आणि हे एक उत्तम प्रकारचे अँटीऑक्सिडंट आणि कर्करोग विरोधी म्हणजेच कॅन्सर विरोधी क्रियाकल्पासाठी वापरलं जातं कांचन वनस्पती। पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे जेव्हा वर्षा जलाचा पीएच म्हणजे काय तर पीएच म्हणजे मराठीमध्ये त्याला आपण सामू म्हणतो पहा। जेव्हा वर्षा जल म्हणजे काय पावसाचं पाणी त्याचा पीएच डॅश असतो तेव्हा त्याला आम्ल वर्षा असं म्हटलं जातं। हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे आणि आपल्याला हा प्रश्न विज्ञानामध्ये आतापर्यंत 8 ते 10 वेळा विचारण्यात आलेला आहे। जे पावसाचं पाणी आहे जर त्याचा पीएच किती असतो तेव्हा त्याला ॲसिडिक रेन असं म्हटलं जातं आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा 5.6 पेक्षा कमी। ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। प्रश्न थोडासा समजावून घ्या। आम्ल वर्षा म्हणजे काय तर हायड्रोजन आयनची उच्च पातळी म्हणजेच पीएच 5.6 पेक्षा कमी असलेला जो पाऊस असतो किंवा पर्जन्यवृष्टी जी असते त्याला आम्ल वर्षा असं म्हटलं जातं। यामध्ये सल्फर आणि नायट्रोजन ऑक्साईड हे आम्ल या पावसाला कारणीभूत ठरतात। जीवाश्म इंधन जाळणे ज्वालामुखी क्रिया इत्यादींमुळे सल्फर ऑक्साईड आणि नायट्रोजन ऑक्साईड हे तयार होतात आणि हे ऑक्साईड्स पाण्याची अभिक्रिया झाल्यानंतर आम्ल स्वरूपामध्ये जमिनीवर येतात त्याला म्हटलं जातं पहा आम्लवर्षा आणि ही जी आहे तर याचा जो पीएच आहे तो 5.6 पेक्षा कमी असल्याच्या नंतर ॲसिडिक रेन होत असतो। पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे कोणत्या ग्रीक शब्दाला किंवा कोणत्या ग्रीक शब्दाचा अर्थ स्वरूप बदलणे असा आहे पहा। असा खालीलपैकी कोणता असा ग्रीक शब्द आहे तर त्या ग्रीक शब्दाचा जो अर्थ आहे तो अर्थ आहे स्वरूप बदलणे। तो शब्द कोणता आहे तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1। तर मेटामॉर्फोस हा जो शब्द आहे या शब्दाचा अर्थ काय आहे तर हा जो आहे मेटामॉर्फोस शब्द हा ग्रीक शब्द आहे आणि त्याचा अर्थ आहे की एखाद्या गोष्टीचं स्वरूप बदलणं। पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे केंद्रीय अर्थसंकल्प 2023-24 मध्ये पीएम विकास याबद्दल चर्चा करण्यात आली होती। तर पीएम विकास हा जो शब्द आहे याचा आपल्याला पूर्ण रूप सांगायचं आहे मित्रांनो। खूप महत्त्वाची योजना होती पहा पीएम विकास तर याचा आपल्याला फुल फॉर्म सांगायचा आहे। तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1। तर पंतप्रधान विश्वकर्मा कौशल्य योजना पहा पीएम विश्वकर्मा कौशल सन्मान ही जी योजना आहे तर हिलाच शॉर्टकट आहे पहा पीएम विकास आणि पीएम विकास ही पंतप्रधान विश्वकर्मा कौशल योजना आहे आणि ही जी आहे ही कोणत्या मंत्रालयाद्वारे चालवली जाते तर कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय। याची जी घोषणा आहे ही 2023-2024च्या अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेली होती आणि ही जी योजना आहे हिचा मुख्य उद्देश काय आहे तर पारंपरिक कला व हस्तकला यांना प्रोत्साहन देण्यासाठी सहाय्य पॅकेजची तरतूद करणे हे पीएम विकास या योजनेचा उद्देश आहे। या प्रश्नाचं उत्तर काय होईल पहा ऑप्शन क्रमांक 1। तर पीएम विश्वकर्मा कौशल सन्मान ही योजना आहे। यानंतरचा प्रश्न आहे महात्मा ज्योतिराव फुले यांनी डॅश मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आहे। आतापर्यंत हा जो प्रश्न आहे हा आपल्याला पोलीस भरतीमध्ये जवळपास नाहीतरी म्हणलं तरी पहा 80 ते 90 वेळा विचारण्यात आलेला आहे आणि टीसीएस जो पॅटर्न आहे टीसीएस पॅटर्न मध्ये 8 ते 10 वेळा हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे। महात्मा ज्योतिराव फुले यांनी कोणत्या वर्षी सत्यशोधक समाजाची स्थापना केली तर ते वर्ष आहे 1873 हे वर्ष। ऑप्शन क्रमांक 4 पहा स्थापना कधीची आहे 24 सप्टेंबर 1873। कोणत्या ठिकाणी केली होती पुणे या ठिकाणी केली होती। कोणी केली होती तर महात्मा ज्योतिराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आहे आणि यामध्ये सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे की सत्यशोधक समाजाची जी काही तत्व आहेत तर ती तत्व कोणत्या प्रकारचे आहेत समता बंधुता आणि धार्मिक कार्यातील मध्यस्थांचे उच्चांक ही त्याची तत्व आहेत। यामध्ये 1873 हे वर्ष माहीत असणं गरजेचं आहे। कधी कधी प्रश्न विचारला जातो की सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली तर महात्मा फुले यांनी केलेली आहे। पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल।
यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती एक ऑपरेटिंग सिस्टम नाही? पहा, सरळ सरळ आपल्याला नाही असा प्रश्न विचारलेला आहे. तर या ठिकाणी 4 पैकी 3 ऑपरेटिंग सिस्टम आहेत आणि त्यापैकी एक ऑपरेटिंग सिस्टम येत नाही. तर यामध्ये लक्षात ठेवा, ऑप्शन क्रमांक 2 पॉवर पॉइंट ही जी आहे तर ही ऑपरेटिंग सिस्टम मध्ये येत नाही. यामध्ये विंडोज आहे, लिनक्स आहे आणि मॅकिंतोश आहे. तर विंडोज हे जे आहे तर हे मायक्रोसॉफ्ट या कंपनीची ऑपरेटिंग सिस्टम आहे. लिनक्स जे आहे तर लिनक्स ही एक ओपन सोर्स असणारी ऑपरेटिंग सिस्टम आहे आणि मॅकिंतोश ही जी आहे तर ही ॲपल या कंपनीची ऑपरेटिंग सिस्टम आहे. आणि पॉवर पॉइंट हे जे आहे तर पॉवर पॉइंट हे MS ऑफिस जे काही मायक्रोसॉफ्ट ऑफिस आहे त्यामधील जे आपलं प्रेझेंटेशन असतं ते दर्शवण्यासाठी वापरण्यात येणारं एक सॉफ्टवेअर आहे. पहा, पॉवर पॉइंट. जे की सांगायचं झालं तर आत्ता आपण हा जो व्हिडिओ रेकॉर्ड करतोय आणि या व्हिडिओची जी प्रेझेंटेशन दिसत आहे तर हे आत्ता सध्या सुद्धा आपल्या पॉवर पॉइंटमध्ये बनवलेलं आहे. तर पॉवर पॉइंट आणि ऑपरेटिंग सिस्टम लक्षात ठेवा, विंडोज, लिनक्स, मॅकिंतोश ह्या ऑपरेटिंग सिस्टम आहेत आणि पॉवर पॉइंट हे MS ऑफिसमधील एक सॉफ्टवेअर आहे. तर संगणक म्हणजेच कॉम्प्युटर जे आहे ही युजर फ्रेंडली हाताळण्यासाठी ऑपरेटिंग सिस्टम ही महत्त्वाची भूमिका दाखवत असतं. आणि सध्या मार्केटमध्ये वापरल्या जाणाऱ्या ऑपरेटिंग सिस्टम कोणकोणत्या आहेत? विंडोज आहे, मॅकिंतोश आहे, लिनक्स आहे. यामध्ये काही विद्यार्थी म्हणतात पहा की अँड्रॉइड ही एक ऑपरेटिंग सिस्टम आहे. तर मित्रांनो, एकदम बरोबर आहे की अँड्रॉइड ही जी आहे ही देखील एक अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टम आहे. पण हिचा जो बेस आहे, याचा बेस सुद्धा जो आहे अँड्रॉइडचा हा लिनक्सच आहे. आणि अँड्रॉइड ही जी आहे, आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला होता की अँड्रॉइड ही कोणत्या कंपनीची ऑपरेटिंग सिस्टम आहे? लक्षात ठेवा, अँड्रॉइड जी आहे तर ही गुगल या कंपनीची ऑपरेटिंग सिस्टम आहे. पण अँड्रॉइड ही मोबाईलवरती यूज केली जाते. विंडोज, लिनक्स आणि मॅकिंतोश या तिन्ही आपल्याला लॅपटॉप आणि मोबाईलवरती सुद्धा सध्या वापरण्यात येऊ शकतात. पॉवर पॉइंट हे सुद्धा आपल्याला मोबाईलवरती वापरण्यात येऊ शकतं. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या दशकात भारताने लोकसंख्येमध्ये म्हणजे त्याच्या टक्केवारीत सर्वाधिक वाढ जी आहे ही दर्शवली आहे? पहा, प्रश्न थोडासा महत्त्वाचा आहे. या ठिकाणी काय विचारले की कोणत्या दशकात म्हणजे भारत देशाने कोणत्या असे 10 वर्ष आहेत की त्या 10 वर्षामध्ये लोकसंख्येत सर्वाधिक जास्त वाढ जी आहे ही दाखवली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 1961 ते 1971. पहा, लोकसंख्येमध्ये दशकीय झालेली वाढ म्हणजे 10 वर्षामध्ये वाढ झालेली. पहा, 1951 ते 1961 मध्ये 21.64% वाढ आहे. 1961 ते 1971 मध्ये 24.80% वाढ आहे. 1971 ते 1981 मध्ये 24.66% वाढ आहे. 1981 ते 1991 मध्ये 23.87% वाढ आहे. 1991 ते 2001 मध्ये 21.54% वाढ आहे आणि 2001 ते 2011 मध्ये 17.72% ही लोकसंख्या वाढ आहे. आणि यावरून आपल्याला असं दिसून येईल की 1961 ते 1971 हा जो 2 नंबरचा कॉलम आहे यामध्ये 24.80% एवढी वाढ झालेली आहे. आणि वर्ष कोणतं आहे? 1961 ते 1971. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, माहिती अधिकार कायदा 2005 अंतर्गत 12 ऑक्टोबर 2005 पासून भारतामध्ये डॅश स्थापन करण्यात आलेली आहे. म्हणजे आपण एक प्रकारे म्हणू शकतो, पहा, आयोग आहे की समिती? आयोग की समिती स्थापन करण्यात आलेली आहे. कधी? तर माहिती अधिकार कायदा 2005च्या अंतर्गत. आणि या ठिकाणी काय स्थापन करण्यात आलेलं आहे? केंद्रीय माहिती आयोग स्थापन करण्यात आलेला आहे. या ठिकाणी पहा, माहिती अधिकार अधिनियम 2005 हा कायदा सार्वजनिक प्राधिकरणांच्या नियंत्रणाखाली माहिती जी आहे ही नागरिकांना उपलब्ध करून देण्याच्या अधिकाराचे व्यवहार्थ शासन पद्धती दाखवून देतो. आणि हे आयोग नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी अपीलीय प्राधिकरण म्हणून काम करते. आणि यामध्ये 12 ऑगस्ट 2005 या दिवसापासून भारतामध्ये केंद्रीय माहिती आयोग जे आहे हे स्थापन करण्यात आलेला आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, स्वयंपोषित जीवांच्या कार्बन आणि ऊर्जेच्या गरजा कशाद्वारे पूर्ण केले जातात? या ठिकाणी स्वयंपोषित जीव असा आपल्याला सरळ सरळ प्रश्न विचारण्यात आलेला आहे. आपल्याला हाच प्रश्न कधी कधी विचारला होता की वनस्पती असा शब्द त्या ठिकाणी विचारण्यात आलेला होता. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 4 तर प्रकाश संश्लेषण म्हणजेच फोटोसिंथेसिस. लक्षात ठेवा, स्वयंपोषित म्हणजेच काय तर हे जे जीवाणू आहेत हे स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. हे प्रकाश आणि रासायनिक प्रक्रियेद्वारे ऊर्जा प्राप्त करतात. त्यासाठी ते कार्बनचा देखील वापर करतात
आणि हे जीवाणू प्रकाश संश्लेषण करून आपली ऊर्जेची गरज जी आहे ही भागवत असतात। ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। तर मित्रांनो, हे होते पहा महत्त्वाचे 20 प्रश्न जे आपल्याला तलाठी भरती 2023 मध्ये TCS पॅटर्नने घेतलेले होते। मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला आपल्या लाईक करा, मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। प्रत्येक व्हिडिओची PDF अगदी फ्रीमध्ये जर मिळवायची असेल तर मराठी नोकरी टेलिग्राम आहे, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, त्या ठिकाणी जाऊन आपण त्याला देखील जॉईन करा, म्हणजे आपल्याला प्रत्येक व्हिडिओची PDF त्या ठिकाणी अगदी फ्रीमध्ये उपलब्ध करून दिलेली आहे। आणि marathi-naukri.in या नावाची आपली वेबसाईट देखील आहे, तिची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, त्या ठिकाणी देखील आपण जे तलाठी भरती आहे त्यासाठी महत्त्वाच्या पोस्ट करत असतो। आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।